राज्यात नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणीची प्रक्रिया आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे। तत्पूर्वी एक संतापजनक आणि लोकशाहीचा खून करणारी एक बातमी समोर येत आहे। नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना चांदवडमध्ये एक कथित ऑडिओ क्लिपने खळबळ उडवून दिले आहे। ईव्हीएम मशीनवाल्यांशी आमचे बोलणे झाले आहे। 1 कोटी रुपये दिल्यास तुम्हालाही 11,250 मते मिळवून देऊ शकतो, अशी धक्कादायक ऑफर देणारी ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। या प्रकरणी अपक्ष उमेदवारांनी पोलिसात धाव घेतल्याने चांदवडचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे। चांदवड नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश आयरे यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे। आयरे यांच्या आरोपानुसार शक्तिविलास ढोमसे नामक व्यक्तीने त्यांना मोबाईलवर संपर्क साधला। या संभाषणादरम्यान ढोमसे याने पैशाच्या बदल्यात ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून मते मिळवून देण्याचे आमिष दाखवले। व्हायरल झालेल्या या संभाषणात ढोमसे यांनी अत्यंत धक्कादायक दावे केले आहेत। भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव बागुल यांना निवडणुकीत 13,642 मते मिळणार आहे, असा अचूक आकडा त्याने यावेळी सांगितला। आयरे यांनी यावर शंका उपस्थित केली असता आमचे ईव्हीएम मशीनवाल्यांशी बोलणे झाले आहे, त्यामुळे हे गणित पक्के आहे, असे उत्तर ढोमसे याने दिल्याचे क्लिपमध्ये ऐकू येत आहे। पुढे बोलताना संबंधित व्यक्तीने आयरे यांनाही अशीच ऑफर दिली, जर तुम्ही 1 कोटी रुपये देण्यास तयार असाल तर तुम्हाला 11,250 मते मिळवून देण्याची जबाबदारी माझी, असा दावा ढोमसे याने केल्याचे आयरे यांनी सांगितले। लोकशाही प्रक्रियेची चेष्टा करणारा हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। ही ऑडिओ क्लिप व्हायरल होतात राकेश आयरे यांनी चांदवड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे। तसेच संबंधित रेकॉर्डिंग आणि पुरावे निवडणूक आयोगाकडेही सुपूर्द करण्यात आले आहेत। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली। तांत्रिक तपासाद्वारे क्लिपची सत्यता पडताळण्याचे काम सुरू आहे। आज निवडणुकीच्या तोंडावर ईव्हीएम सेटिंगचा विषय समोर आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।